जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। हैदराबादमधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। राहत्या घरात 50 वर्षीय महिलेचे हातपाय बांधून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। इतकंच नाही तर हत्येनंतर घरात लुटमार करून आरोपींनी थेट आंघोळ करून कपडे बदलले आणि रक्ताने माखलेले कपडे घटनास्थळी टाकून पोबारा केला। सायबराबाद आयटी हब मधील स्वॅन लेक अपार्टमेंटच्या 13व्या मजल्यावर रेणू अग्रवाल आपल्या पती आणि मुलासोबत राहत होत्या। बुधवारी सकाळी 10 वाजता रेणू यांचे पती राकेश आणि मुलगा बाहेर पडले। दुपारनंतर बराच वेळ फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने संध्याकाळी 5च्या सुमारास ते घरी परतले। घराचा दरवाजा आतून लॉक असल्याने प्लंबरला बाल्कनीतून आत पाठवण्यात आलं आणि त्यानंतर दिसलेले दृश्य पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला। रेणू अग्रवाल रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत सापडल्या। त्यांचे हातपाय बांधलेले होते। डोक्यात प्रेशर कुकरने वार करण्यात आला होता, तर गळा चाकू आणि कात्रीने चिरण्यात आला होता। घरातून 4 तोळे सोनं आणि तब्बल 1 लाख रुपयांची रोकड गायब असल्याचं स्पष्ट झालं। प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। रेणू अग्रवाल यांच्या घरी काम करणारा झारखंडचा हर्षा आणि शेजारच्या घरात काम करणारा रोशन यांनीच ही लुटमार आणि हत्या केल्याचा संशय आहे। विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे आरोपी खून केल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता अपार्टमेंट मधून बाहेर पडताना दिसत आहेत। लिफ्टमध्ये ते हसत गप्पा मारत असल्याचंही दिसतंय। म्हणजे हत्या करूनही त्यांना ना भीती होती ना पश्चाताप। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी रोशनच्या मालकाच्या दुचाकीवरून पळ काढला असून ते रांचीला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे। हर्षा याला साधारण 10 दिवसांपूर्वीच कोलकाता येथील एका एजन्सी मार्फत कामावर ठेवण्यात आलं होतं। सध्या पोलिसांसमोर या दोघांना अटक करण्याचं मोठं आव्हान उभं आहे। उच्चभ्रू वस्तीत हे घडलेलं क्रूर हत्याकांड सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते। यातील धक्कादायक म्हणजे लिफ्टमध्ये दोघेही हसत बोलताना दिसत आहेत। खून केल्यानंतर कुठलीही भीती अथवा पश्चातापाचे भावही दिसत नाहीत। अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।